हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनेल. आज 15 ऑगस्ट आहे, पण माझ्यासाठी आज सुट्टी नाही आहे. मी US बेस्ड कंपनीमध्ये काम करते, त्यामुळे आजसुद्धा माझं ऑफिसचं काम आहे. म्हणून म्हटलं आजचा वर्क फ्रॉम होमवाला 15 ऑगस्ट तुमच्यासोबत शेअर करूया. त्यामुळे सकाळी उठल्यावर पहिल्यांदा आधी अंथरूण नीट केलं आणि कपडे घडी करून ठेवले. लॅपटॉप सुरू केला आणि आंघोळीसाठी पाणी काढून ठेवलं. सोसायटीमध्ये इंडिपेंडन्स डेचं सेलिब्रेशन सुरू झालं होतं. मग गॅलरीमधून थोडंसं सेलिब्रेशन शूट केलं. मग मी ब्रेकफास्ट करून घेतला आणि ऑफिसच्या कामाला सुरुवात केली. लॅपटॉपसमोर बसून काम करताना वेळ कसा गेला कळलंच नाही. लंचमध्ये कालची शिल्लक मिसळ होती, ती संपवली आणि सोबत आलू पराठासुद्धा मस्तपैकी खाल्ला. हाय फ्रेंड्स, तर आज आहे 15 ऑगस्ट. सगळ्यांना हॅपी इंडिपेंडन्स डे. तर माझा तुम्ही सकाळपासून ब्लॉग बघितलाच असेल, तर मी आत्ता कॅमेरासमोर येऊन बोलते आहे कारण आत्ता वाजले 3:30 आणि गेली आहे लाईट. त्यामुळे माझं ऑफिसचं काम थांबलं आहे. तर म्हटलं काय करायचं, तर तुम्हाला म्हटलं विश करावं सगळ्यांना हॅपी इंडिपेंडन्स डे. सगळ्यांना इंडिपेंडन्सची सुट्टी असेल, पण माझं आज वर्क फ्रॉम होम सुरू आहे, त्यामुळे मी काम करते प्लस थोडंफार व्लॉगिंगसुद्धा करते. तर व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की पहा. सिम्पल डे इन माय लाईफ तुम्हाला कसा वाटतो हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. तर पुढे व्लॉग कंटिन्यू करा. लंच नंतरनं पुन्हा काम केलं आणि फायनली आजचं ऑफिस वर्क कंप्लीट झालं. उद्या संडे आहे आणि मला आराम करायचा आहे, म्हणून आजच बेडशीट वगैरे क्लीन करून घेतलं. रूमसुद्धा बऱ्यापैकी क्लीन केली आणि आता झाडू मारून सगळं व्यवस्थित केलं. सगळ्या रूममध्ये झाडू मारला, सगळं क्लीन केलं. आता रूम वगैरे सर्व क्लीन केलं, त्यातच माझा भरपूर टाईम गेला. त्यामुळं म्हटलं आता मी सुद्धा फ्रेश होऊन घेते. मग मी सुद्धा फेस वॉश केला आणि थोडंसं स्किन केअरसुद्धा करून घेतलं. हॅलो फ्रेंड्स, तर आत्ता वाजले संध्याकाळचे 6. मी आवरून फ्रेश झाली आहे. तर आता झाला आहे टी टाईम. त्याआधी आम्ही हे असं मस्तपैकी कणीस भाजून घेतोय. कणीस भाजून झालं की मग आम्ही चहा बनवणार आहे. चहाची पण तयारी सुरू आहे. तर पातेल्यात मी पहिल्यांदा पाणी टाकून घेतलं आहे. चहापत्ती टाकलेली आहे. आता आपण यामध्ये साखर टाकूया आणि जो फट 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 आवाज येतोय तो जो फट फट असा आवाज येतोय तो ह्या कणसाचा आवाज येतोय. बरं नाही, आता आपण यामध्ये साखर टाकून घेऊया.
आता आपण यामध्ये आलं ठेचून टाकूया या दगडामध्ये. किती कणीस आहेत. आता आपण चहामध्ये दूध टाकूयात. आपलं कणीस भाजून तयार झालेलं आहे. हा बस. आता आपण या कणसाला लाल तिखट, मीठ आणि लिंबू लावून घेऊयात. थोडं थोडं असं पुसट तिखट. हे गरम त्यामुळे भाजतंय. तुम्हाला जो तड 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 असा आवाज येतोय तो खाली कणीस भाजतोय त्याचा आवाज येतोय. आता आपण याला लिंबू, मीठ, मसाला लावून घेऊया. एका साईडला आपला चहा रेडी होतोय, एका साईडला आपण कणीस भाजतोय आणि एका साईडला मी याला लिंबू, मीठ, मसाला लावते. हे खूप गरम आहे त्यामुळे मला हातात पकडता येत नाहीये. तुम्हाला माझा आवाज येतोय का नाही हे पण नाही माहिती. ह्याचा तडतडतड आवाजाने त्याचा हातात घेऊन डायरेक्ट करायला भाजतंय, त्यामुळे जे आपण ह्याचं साल होतं त्याच्यात ठेवूयात. मग आता मला भाजत नाहीये आणि आपण ह्याला मस्तपैकी लिंबू, मीठ, मसाला लावून घेऊयात आणि मस्त ह्याला खाऊयात. तर मी आता भाजलेलं कणीस मस्तपैकी खाऊन घेते. कणीस खाऊन झाल्यावर मी चहा पिणार आहे. कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्हाला असं भाजून खायला आवडतं का उकडून खायला आवडतं. मला तर दोन्ही सुद्धा आवडतं, भाजून सुद्धा आवडतं आणि उकडून सुद्धा खायला आवडतं. मी हे पूर्ण खाते, नंतर व्हिडिओ स्टार्ट करते जेव्हा आपण चहा पिणार आहे. माझं कणीस खाऊन झालेलं आहे, तर आता मी एन्जॉय करते माझा टी विथ टोस्ट. झाला आहे जेवण करायचा. तर मम्मीने इथे आलू पराठा केला आहे जो दुपारी पण होता आणि त्याची भाजी शिल्लक राहिली होती बटाट्याची, म्हणून मम्मीने संध्याकाळी डिनरमध्ये सुद्धा आलू पराठा केला होता, कारण की घरात सगळ्यांनाच आलू पराठा खूप जास्त आवडतो. तर मम्मीने हे आळूची वडी सुद्धा बनवली आहे. खूप मस्त अशी आळूची वडी झालेली आहे. अजून मम्मीने काय बनवलं आहे जेवणात मी तुम्हाला ते दाखवते. त्याचबरोबर मम्मीनी आलू पराठा सुद्धा बनवलाय. त्याचसोबत मम्मीनी भाकरी आणि घेवड्याची रस्सा भाजी सुद्धा बनवलेली आहे आणि यामध्ये आहे भात, तो अजून ओपन करायचा आहे. तर असं काही मम्मीनी मस्तपैकी जेवायला बनवलेले आहेत एवढे सारे पदार्थ. तर आता आपण जेवून घेऊयात. तर तुम्ही इथपर्यंत व्लॉग बघितला असेल तर व्लॉग कसा झाला हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आपण भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.